नमस्कार, मी शिल्पा संदीप राणे. माझ्या शाळेचं नाव आहे महाराष्ट्र विद्यालय कोरेगाव पश्चिम. येथे मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझा वर्ग आहे इयत्ता 3री अ. आज मी पपेट शो सादर करत आहे. गोष्टीचं नाव आहे वनीकरणाचा वसा आणि पृथ्वी वाचवा. किती गरम होत आहे. काय करू मी गारवा मिळवण्यासाठी? अगं पृथ्वी माता, तुला काय झालं? तू एवढी थकलेली आणि घामेजलेली का दिसतेस? काय झालं तुला? अरे, हे 2050 साल सुरू आहे आणि आता मी खूपच गरम झाली आहे. हो, मलाही खूपच गरम होत आहे. काय झालं आहे? तू एवढी गरम का झाली आहेस? लोकांनी माझी काळजी घेतली नाही. त्यांनी खूप झाडं तोडली. त्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांची घरे हरवली आहेत. त्यांनी पाणी वाया घालवले आहे आणि हरितगृह वायूंनी माझ्या वातावरणात उष्णता अडकवून ठेवली आहे. त्यामुळे मी आता घामाने ओथंबून वाहतेय. हिरव्या जमिनीचं वाळवंट होत चाललं आहे. हो, हे तर मलाही दिसत आहे. थांब, मी आर्यन नावाचा माझा एक मित्र आहे. तो पर्यावरण प्रेमी आहे. त्याला मी सांगून बघतो. अरे, काही काम आहे काय रे ससुल्या? माझी आठवण काढलीस? अरे, हल्ली किती गरम होत आहे. पृथ्वी मातेवर जी हिरवीगार जमीन होती ती आता नष्ट होत चालली आहे. नद्या सुकत चालल्या आहेत. सगळीकडे वाळूच वाळू पसरत आहे. तापमान वाढत आहे. हो, त्याचाच परिणाम म्हणून आता अन्नधान्याचा तुटवडा वाढत चालला आहे. सगळीकडे वाळवंट पसरत चाललं आहे. पाण्याची पातळीही वाढत चालली आहे. असेच जर चालू राहिले तर लवकरच जीवन नष्ट होईल. असे असूनही अजूनही लोकांना समजत नाहीये. ते झाडं तोडतच आहेत. झाड तोड करणारा राजा आणि त्याच्या बरोबर गरम हवा आणि वाळू राजा. पुन्हा झाड तोडण्यासाठी आणि तापमान वाढवण्यासाठी, वाळवंट बनवण्यासाठी येत आहेत. धरणी माता, मला घर आणि फर्निचर बनवण्यासाठी लाकडांची गरज आहे. त्यामुळे मला झाडे तोडावी लागतात आणि झाडे तोडण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही. हवा, मी पृथ्वी मातेला आणखीन गरम करीन. वाळू राजा, झाडे तोडल्यामुळे हवा गरम होते आणि हवा गरम झाल्यामुळे जमिनीचे रूपांतर आपोआपच वाळूत होते. आर्यन, हे झाडतोड राजा, गरम हवा आणि वाळू राजा, जर झाडं तोडली तर हवा, पाणी आणि अन्न कुठून येणार? पृथ्वी माता, हो ना, झाडांमुळेच तर शुद्ध हवा मिळते, जमीन मजबूत होते आणि पाणी साठवून ठेवता येतं. झाडतोड राजा, पण मला लोकांची गरज भागवायची आहे. त्यामुळे मी काही माझे काम थांबवणार नाही. मी झाडं तोडणारच. पृथ्वी माता, तुमचं काम थांबवा असं मी म्हणत नाही, पण झाडं तोडताना नवीन झाडं लावा, जंगल वाचवा, तरच तुमचं भविष्य सुरक्षित आहे. हे लक्षात असू द्या. झाडतोड राजा, गरम हवा आणि वाळू राजा. यावर एकदा तुम्ही विचार करा. नाही, बघूया आम्हाला कोण अडवते. आम्ही काही आमची कामं थांबवणार नाही. झाडतोड राजा, गरम हवा आणि वाळू राजा, तुम्ही फार काळ आता इथे राहू शकणार नाही. कारण आम्ही आता हिरवीगार झाडे परत आणणार आहोत. जंगल वाचवण्यासाठी आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरणार आहोत आणि तुमचं राज्य संपवून टाकणार आहोत.
गरम वारा तू जिंकणार नाहीस. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पृथ्वीला आम्ही पुन्हा हिरवगार बनवू. तिघजण बघूया बघूया काय करताय तुम्ही ते. आपल्याला झाडं लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यायला हवं. सायली, तू काय करशील? मी ड्रोन तयार करते आणि ते दूरच्या जंगलामध्येही झाडं लावतील. कबीर, तू काय करशील? मी AI वापरून सेन्सर्स तयार करतो जे झाड तोड होताना लगेच अलर्ट देतील. चला आपण आपल्या ग्रीन मिशनच्या कामाला लागूया. वा, झाडं पुन्हा वाढतायत आणि माझं सौंदर्य परत आलंय. हे कसं केलं? आम्ही टेक्नॉलॉजी वापरून झाडं लावली आणि लोकांना जंगलाचं महत्त्व समजावलं आणि लोकांनीही आता झाडं तोडणं थांबवलंय ना. तुम्ही मला हरवलत. टेक्नॉलॉजी आणि लोकांच्या मदतीने मला थांबवलत. हो, कारण आम्ही निसर्गासाठी काम केलं. तुझं जंगल नष्ट करण्याचं स्वप्न आता संपलं. मुलांनो, झाडं लावा, जंगल वाचवा आणि पर्यावरण टिकवा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आपण मोठा बदल घडवू शकतो. झाडं लावा, जंगल वाचवा, पृथ्वी हिरवीगार ठेवा.